नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. रेसिपी तुम्हाला पाहताच लक्षात आलं असेल, अगदी खमंग आणि भन्नाट आहे. ज्वारीच्या पिठाची आज आपण थालीपीठ बनवत आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी खमंग हेल्दी आहे. नक्की ट्राय करून पहा. चला तर सुरुवात करूया. ह्या ठिकाणी 2 प्लेट आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, जे की आपण चाळून घेतलेलं आहे. ह्या ठिकाणी एक गाजर घेतलंय, ते सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी अर्ध खिसून घ्यायचं आहे. हेल्दी बनवण्यासाठी आपण भरपूर अशा भाज्या घालणार आहोत. तुमच्याजवळ आणखी दुसऱ्या कुठल्या भाज्या असेल त्या घातल्यात तरी चालतात. ह्या ठिकाणी पत्तागोबी थोडीशी आपण ती सुद्धा खिसून घेतलेली आहे. पत्तागोबी खिसून झाले की ह्या ठिकाणी आपण काही मेथी स्वच्छ करून कट करून घेतलेली आहे, ती टाकून द्यायचे. 1 वाटी इतकी मेथी टाकून घेतलेली आहे. अर्धी वाटी इतकी आपण कोथिंबीर कट करून घेतली आहे, ती टाकून दिलेली आहे. ओवा टाकून द्यायचा आहे 1 चमचा. 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. पाव चमचा हळद टाकायचे. अर्धा चमचा आपण मीठ टाकलेलं आहे. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार करू शकतो, कमी जास्त. हिरवी मिरची टाकलं तरी चालते. आता मिक्स करून झालं की आपण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत. आणखीन आपल्याला ह्या ठिकाणी भोपळा टाकायचा, पण मी ते नंतर टाकणार आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला मळून घेतल्यानंतर घट्टसर आपल्याला जसं नेहमी आपण पराठ्यासाठी किंवा थालीपीठसाठी पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचे. पीठ मळून झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपण भोपळा कट करून घेतलेला आहे, अर्धा तो खिसून घ्यायचा आहे. त्यावरची साल सुद्धा काढून घेतलेली आहे. आपल्याला अर्धाच लागणार आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी आपण अर्धा कट करून घेतलेला आहे आणि खीस सुद्धा काढून झालेला आहे. भोपळा हा आपण शेवटी टाकला आहे, कारण खूप पाणी सुटतं, त्यामुळे आपण शेवटी फक्त टाकून लगेच मळून घेणार आहोत. आता एकदम चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. थालीपीठसाठी व्यवस्थित आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आता एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे, तो स्वच्छ धुवून घेतलेला आणि पाण्यातच ठेवून घ्यायचा आपल्याला. पोळपाटावरती किंवा आपण किचन ओटा स्वच्छ करून घेतलाय त्यावरती आता आपण असं थोडंसं टाकून ह्यावरती आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. जसं की नेहमी आपण थालीपीठ बनवतो त्याच पद्धतीने पण फक्त ज्वारीच्या पिठाची बनवत आहोत. दुसरे कुठलेही ह्यात पीठ घातलेले नाही, फक्त आणि फक्त आपण ज्वारीचंच पीठ ह्या ठिकाणी वापरलेलं आहे. आता हाताने प्रेस करत करत आपण थालीपीठ पूर्ण थापून घेणार आहोत. अगदी नेहमीपेक्षा वेगळं खमंग असं हे थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे. आता गॅसवरती आपण तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्या अगोदर आपण ह्यावरती तीळ टाकून घेतलेले आहेत, जे की थंडीसाठी अगदी छान उपयुक्त असतात आरोग्यासाठी. त्यामुळे भरपूर असे तीळ टाकून आपण हे थालीपीठ बनवणार आहोत. असे छिद्र पाडून घेतलं की आपल्याला तेल टाकून थोडंसं छान भाजून घेता येतं आणि अगदी खमंग होतात, त्यामुळे आवर्जून छिद्र पाडा. आता ह्या ठिकाणी आपण टाकून घेतलेलं आहे. एका साईडनं आपण जेव्हा टाकतो त्यावरतून थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडनं जेव्हा उलटून टाकतो तेव्हाही थोडंसं तेल टाकायचं, ज्यामुळे खमंगपणा येतो आणि अगदी छान कुरकुरीत आपले हे थालीपीठ बनवून तयार होतात. दोन्ही साईडनं आपल्याला अगदी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे. दोन्ही साईडनं उलट सुलट करत खमंग आपण असं तेल लावून थालीपीठ छान भाजून घेतलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला सर्व थालीपीठ बनवून घ्यायचंय. या ठिकाणी फक्त आपण ज्वारीचं पीठ वापरलेलं असल्यामुळे थोडं तुटण्याची शक्यता असते, पण अगदी अलगद हाताने केलं तर ज्वारीच्या पिठाची सुद्धा आपण थालीपीठ छान बनवू शकतो. यात गव्हाचं पीठ घातलेलं नाही, त्यामुळे थोडंसं हे चिकटू शकतात. तरी सुद्धा आपले थालीपीठ अगदी छान खमंग असे हे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत. सोबत खाण्यासाठी आपल्याला अगदी घट्टसर असं साधं दही घ्यायचे. अगदी छान प्रवासामध्ये सुद्धा नेलो आणि लेकरांना सुद्धा तुम्ही डब्यात दिलं तर अगदी छान पोटभर खाऊन येतात. भाजी चपाती खाण्याचा तर रोज कंटाळा करतात, पण असे थालीपीठ बनवून दिलं तर मस्त डबा संपवून येतात. एकदा नक्की ट्राय करून पहा. थालीपीठ तर बनवून तयार झाले तर आपल्या प्लेटमध्ये आता लावून घ्यायचे. सोबत खाण्यासाठी आपण दही आणि मिरची घेतलेली आहे, ती प्लेट आपण सर्व करूया. आता तुम्हाला हे ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.